व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, तुम्ही कधी अमित शहा यांना आलतू फालतूची बडबड करताना ऐकलेलं आहे का? नाही. देवेंद्र फडणवीस यांना कधी आलतू फालतूची बडबड करताना ऐकलेलं आहे का? नाही. मात्र आपल्या राज्यामध्ये काही नेते असे आहेत जे त्यांना नेते म्हणावं की नाही हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. पण काही जण स्वतःला विश्वनेते समजून अशी काही बडबड करतात की जणू काही सर्व ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे विश्वप्रवक्ते आणि स्वतःला अत्यंत हुशार समजणारे निर्बुद्ध असे भोंगा राऊत. मित्रांनो, भोंगा राऊत हे येऊन जाऊन सतत नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष यांच्याबद्दल अदवा तद्वा बोलतच असतात. त्यांच्या खालच्या फळीतल्या नेत्यांबद्दल तर अत्यंत अश्लाघ्य, अश्लील आणि असभ्य, असंस्कारी शब्दांमध्ये बोलत असतात. मात्र जेव्हा पत्रकारांनी याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली की अहो तुम्ही प्रत्युत्तर का देत नाही, तेव्हा देवेंद्र फडणवीस बोलले होते की अशा माणसाला काय उत्तर द्यायचं ज्याला सतत घाणीत लोळण्याची सवय झालेली आहे आणि बरळण्याची सवय झालेली आहे. कदाचित एक गोष्ट आम्हाला अशी जाणवली आहे किंवा मला पर्टिक्युलरली अशी जाणवली आहे मित्रांनो, आर्थर रोडला 100 दिवस काढल्यानंतर संजय राऊत यांच्या डोक्यावर आणखी जास्त परिणाम झालेला असावा. कारण त्यानंतर मग तर ते आणखी बेताल सुटलेले आहे आणि काहीही बोलायला सुरुवात केलेली आहे. पण ते म्हणतात ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तशी काहीशी अवस्था संजय राऊत यांची झालेली आहे. कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती न घेता, अभ्यास न करता बोलणं हे कसं वारंवार आपल्या अंगलट येऊ शकतं किंवा आपल्याला तोंड कशी पडू शकतं याची या माणसाला सुतराम कल्पना देखील नाही. नाव यांच्या वडिलांचं राजाराम असलं तरीही यांना सुतराम कल्पना देखील नाही की आपण किती खड्ड्यात पडलेलो आहोत आणि आपली नेमकी लायकी काय आहे. मित्रांनो, नुकतंच इराण आणि अमेरिकेने एक ट्रीटी साईन केली की 15 दिवसांसाठी आपण युद्ध थांबवूया, वॉर स्टॉप, ज्याला सीज फायर म्हणतात. आणि लगेच भोंगा राऊत लागले नाचायला. का तर डोनाल्ड ट्रम्प यांनी शहबाज शरीफ, पाकिस्तानचे पंतप्रधान, यांचे आभार मानले म्हणे आणि भारतानं काहीच केले नाही, ही भारतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे वगैरे वगैरे वगैरे. बरंच काही बरळलेला आहे हा माणूस. त्यातलीच एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यावर आपण थोडंसं सविस्तर बोलूया मित्रांनो की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हा माणूस नेमका कसा रोज तोंडावर पडतो, रोज कसा थोबाडावर आपटतो तरी देखील डोकं ठिकाणावर येत नाही. किंवा कदाचित असं होत असावं की वारंवार डोक्यावर आपटत जाण्यामुळे यांची मती आणखी बिघडत चाललेली आहे की काय, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तर या भोंगा राऊतांचं हे बळणं ऐकण्याआधी एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे कर्कग्रस्त रुग्ण यांचे औषध उपचार, त्यांच्या रुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे जेवणाची सोय हे तर करतच आलेलो आहोत. सोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय देखील आपण करत आलेलो आहोत. आपला जो बळीराजा आहे, शेतकरी आहे, स्वाभिमानी हिंदू, त्याचा परिवार, त्यांची देखील काळजी घेत आलेलो आहोत. ओल्या दुष्काळामध्ये सुद्धा आपण त्यांना मदत केलेली आहे आणि आता कोरडा दुष्काळ पडलेला आहे तेव्हा त्यामध्ये देखील त्यांना मदत करायची आहे. तेव्हा मित्रांनो, भीषण परिस्थिती आहे. या भीषण परिस्थितीमध्ये आम्हाला आपल्या सहकार्याची सुद्धा गरज आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. दिल्या गेलेल्या क्रमांकावर ट्रान्झॅक्शन करा, त्याचा एक स्क्रीनशॉट काढून त्याच क्रमांकावर तो व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. म्हणजे त्याची एक रीतसर पावती बनवून आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल आणि वेळ प्रसंगी ती पावती लगेच तुम्हाला डिलिव्हर करता येईल. तर मित्रांनो, एक रुपया अनेकांसाठी
लाख मोलाचा ठरू शकतो. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून माणुसकीच्या नात्याने पुढे या, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि सहकार्य करा. आता बघूया भोंगा राऊत नेमकं काय बरळलेले आहेत. जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलंय. शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे, लक्षात घ्या. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, तिथे प्रेसिडेंट ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करणार. भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हा भारतासाठी, हिंदुस्थानसाठी आणि प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारसाठी. कसले विश्वगुरु, कसले महाविश्वगुरु. तर भोंगा राऊतांच्या म्हणण्यानुसार भारताची जगभरामध्ये नालस्ती झालेली आहे, भारताची लाज गेलेली आहे आणि भारतासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. का तर इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यात जे युद्ध चालू आहे यामध्ये भारताने काहीही स्टँड घेतला नाही. मात्र जेव्हा ट्रीटी साईन झाली 15 दिवसांची, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले म्हणे आणि हे लगेच सगळे वामपंथी विचारांचे टाळ्या वाजवत नाचायला लागले. यांना असं वाटायला लागलं की आपण जिंकलो. मला एक प्रश्न सतत पडतो की हे भारताचं खाऊन तिकडचं का जात आहेत. बरं, आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे यामध्ये की जेव्हा अफगाणिस्तानचं आणि अमेरिकेचं युद्ध झालं तेव्हा जगातला कोणता देश त्यामध्ये पडला होता? पाकिस्तान तरी आला होता का मध्ये? नाही. अबोटाबाद मध्ये जेव्हा ओसामा बिन लादेनला ठोकला तेव्हा काय झालं? इराकमध्ये जेव्हा अमेरिकेने सद्दाम हुसेनला बाहेर काढला, उंदरासारखा तो बिळात लपलेला होता, त्याला बाहेर काढला आणि त्याचा सुद्धा खात्मा करून टाकला, तेव्हा कोण मध्यस्थी करत होतं? कोणीच नाही. अरे दुसऱ्याच्या लफड्यामध्ये आपण कशाला पडायचं? हा स्टँड भारताने सतत घेतलेला आहे. इव्हन दो 2014 पासून आपण आपली विदेश नीती तशीच ठेवलेली आहे आणि त्याचेच परिणाम आपण चांगले उपभोगलेले आहेत की जेव्हा जगभरातली जहाजं बंद होती हॉर्मुझ समुद्रधुनीमधून, तिथून फक्त भारतासाठी तेल आणि गॅस येत होतं. हे ह्या लोकांना माहित नाही का? ठीक आहे, मान्य आहे गॅसचा थोडा तुटवडा झालेला आहे. अरे पण घरगुती गॅस मिळतोय, 10-15 दिवस का होईना, उशिरा होईना, मिळतोय ना. तिकडे बघा पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती झालेली आहे ते. बरं, आता गंमत बघा, हे थोबाडावर कसे आपटलेले आहेत. हे थोबाडावर असे आपटलेले आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव करून टाकलं. का? ज्या दिवशी सकाळी ट्रीटी झाली त्याच संध्याकाळी इस्रायलनं इराणची तेल रिफायनरी जी आहे ती उडवून टाकली बॉम्बनं आणि इराणनं परत हॉर्मुझ स्ट्रीट बंद करून टाकलंय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जहाजं परत थांबलेली आहेत. मात्र भारताचं आणि इराणचं बोलणं झालेलं आहे. भारताने त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला आमची जहाजं सोडून द्या. तेव्हा इराणला सांगितलेलं आहे की हो, काही हरकत नाही, तुमची जहाजं आम्ही सोडणार आहोत, काळजी करू नका. मात्र बाकीच्यांची जहाजं ते सोडणार नाहीयेत. मग हा भारतीय कूटनीतीचा, भारतीय विदेश नीतीचा विजय नाही का? मग याचं श्रेय हे आपल्या परदेश मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, पंतप्रधानांना देऊ नये का? की सतत मीच 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 मीच. बरं, आता परत वॉर सिच्युएशन तयार झालेली आहे. इराण परत भडकलेला आहे. कुठल्याही क्षणी परत हल्ले होऊ शकतात. आता मध्यस्थी कोण करणार आहे? तर आमचं संजय राऊत यांना एक म्हणणं आहे, एक विनंती आहे छोटीशी. तुम्ही एक काम करा, तुम्ही मध्यंतरी एक विधान केलेलं होतं की पुतीन, झेलेन्स्की, ट्रम्प हे सगळे असे एकत्र बसलेले होते आणि ते एकमेकांना विचारत होते, ये उद्धव ठाकरे कौन है और आज तक हमें उनसे क्यों नहीं मिलाया? तर मग एक काम करा, आता तुमच्या त्या घरकोंबड्याला घराबाहेर निघायला सांगा. जा म्हणाव तिकडे इराण आणि इराकच्या बॉर्डरवर
आणि तिथून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात समझोता घडवून आणा म्हणावं. त्यांना जमत नसेल तर संजय राऊत तुम्ही जा, तुम्हाला फार जास्त अक्कल आहे ना, तुम्हाला फार जास्त कळतं ना. इतका मूर्ख माणूस आहे हा की विचार करा तुम्ही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केलं होतं तेच ट्विट ॲज इट इज शेहबाज शरीफ यांनी कॉपी पेस्ट करून आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकलं आणि जगामध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या देशाचं हसं करून घेतलेलं आहे. आणि अशाच प्रकारे वारंवार हा भोंगा राऊत स्वतःचं हसं करवून घेत आहे. हा मूर्खपणाचा कळस आहे मित्रांनो. आता एक गोष्ट इथे सगळ्यात प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. अहो तुम्हाला तुमचे 40 आमदार धरून ठेवता आले नाहीत, तुम्हाला तुमचे पदाधिकारी सांभाळता आलेले नाही हा, आणि तुम्ही वॉर सिच्युएशनच्या गप्पा मारता. तुम्हाला तुमचं गृहयुद्ध थांबवता आलेलं नाहीये अजून, आणि तुम्ही जागतिक युद्धावर आभाळ झेपलताय. काय शहाणपण आहे हा. आणि आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार हे अत्यंत मूर्ख आहेत. ज्या दिवशी संजय राऊत यांनी सकाळी हे विधान केलं जे आम्ही तुम्हाला दाखवलं, त्याच दिवशी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्पने शेहबाज शरीफसह सगळ्यांचा कचरा करून टाकलाय, इराणचा सुद्धा. मग दुसऱ्या दिवशी आपल्या चहा बिस्किट पत्रकारांना हा प्रश्न पडावा का की अरे नाही याच्यावर आपण विचारलं पाहिजे बरं का भोंग्याला, की बाबा रे असं असं झालं आता काय करायचं. आपण असले प्रश्न जर विचारले तर चहा बिस्किट बंद होईल ना हो, पाकिटं बंद होतील ना. त्या भीतीपोटी हे लोक बोलत सुद्धा नाहीत. म्हणजे किती लाजिरवाणी परिस्थिती आणि किती घाणेरडी गोष्ट चालू आहे बघा. हा माणूस स्वतःला विश्वसंपादक म्हणून घेतो, मात्र अक्कल कवडीचीही नाही. हेच वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. आणि म्हणूनच भोंगा राऊत यांनी थोडं जिभेवर नियंत्रण ठेवावं. बरं, नियंत्रण ठेवता जरी येत नसेल ना, सतत ओकाऱ्या येत असतील शब्दांच्या, तर मग किमान थोडासा अभ्यास करून तरी बोलावं. काही अभ्यास नाही, कुठले अपडेट्स घ्यायचे नाहीत, कुठली माहिती घ्यायची नाही, बिनधास्त उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि ह्याच गोष्टींमुळे या माणसाची यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये वाठा गटामध्ये कवडीचीही किंमत नाही. कुठल्याही क्षणी किकआउट होऊ शकतात. पवारांनी तर दूर केलेलाच आहे ऑलमोस्ट. आता ही खूप आतली गोष्ट आहे. अनेक जण म्हणतील अहो नाही नाही ते तर पवारांचे किती खास झाले, चेले ते सध्या पवारांचे. अहो पवार आहे ना, चेले वापरतात आणि टिश्यू पेपर सारखे फेकून देतात. हा इतिहास कदाचित भोंग्याला अजून माहीत नाही आहे. कारण भोंगा हे सगळं समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये मनस्थितीमध्ये कधीच नसतो. हम करे सो कायदा हा भोंग्याचा नैतिक धर्म झालेला आहे. सतत नशेमध्ये असणारा माणूस हा कसा वागू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे भोंगा राऊत. पण भोंगा राऊत, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जितकी भारताची निंदा नालस्ती कराल तितके तुम्ही राष्ट्रद्रोही आहात हे सिद्ध होत जाईल. ठीक आहे, नरेंद्र मोदींना, भाजपला, देवेंद्र फडणवीसांना विरोध करणं, राजकीय विरोध असणं, मतमतांतर असणं हे आपण समजून घेऊ शकतो. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये, या विरोधामध्ये आपण राष्ट्रद्रोही होत चाललेलो आहोत याची देखील जाणीव होऊ नये इतका मूर्खपणा या सगळ्यांच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे. तेव्हा मित्रांनो, ह्या असल्या कुचकामी लोकांकडे फार जास्त लक्ष देणं गरजेचं नाहीये. तरी देखील हे लोक जे घाणेरडा नरेटिव्ह नेहमी पसरवत असतात ना, तो नरेटिव्ह खोडून काढणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून हे असे व्हिडिओज आम्हाला बनवावे लागतात. खरं तर गरज नव्हती हे काही बनवायची, पण होतं काय माहितीये का की आपल्याकडचे पण काही जण असे आहेत जे अपडेट न घेता सरळ सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागतात.
त्यांच्यापर्यंत खरी माहिती जाणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून हे व्हिडिओज आम्ही बनवत असतो. म्हणून विनंती आहे मित्रांनो की असे हे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करायला सुरुवात करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे, ओल्या दुष्काळामध्ये आपण आपल्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकऱ्यांची त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली. कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय सगळं आपण केलेलं आहे. आता कोरडा दुष्काळ आलेला आहे आणि भीषण परिस्थिती आहे, पाणी टंचाई भयंकर झालेली आहे. तेव्हा आता सुद्धा आपल्याला पुढे यावं लागणार आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो, यांना सहानुभूती नको, यांना आधार पाठिंबा हवा आहे आणि तोही कणखर खंबीर. तेव्हा माणुसकीच्या नात्याने पुढे या. आपला 1 रुपया देखील अनेकांसाठी लाखो मोलाचा ठरू शकतो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर सहकार्य निधी सन्मान निधी आपण निश्चितच पाठवा. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर टाका. आपला व्हॉट्सअप नंबर सेम आहे, तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट आल्यावर त्याची एक रीतसर रिसिप्ट बनवून ऑफिसमध्ये ती ट्रॅक रेकॉर्डला असणार आहे. वेळ प्रसंगी ती तुम्हाला डिलिव्हर होऊन जाईल. तेव्हा मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.